प्लेअर आलाय का? एफडीसीचा अतिरिक्त प्लेअर चला लवकर. एफडीसीचा 12वा प्लेअर. 12वा प्लेअर जो किट मध्ये असेल पटकनी, नाहीतर मग 3 रनची पॅनल्टी. बर ऍडव्हान्स आलेत का तुम्ही? ओके. आणि प्रदीप जाधव या प्लेअर ऑफ द मॅच. प्रदीप जाधव यांना प्रदीप जाधव अर्धशतक, 15 चेंडूत अर्धशतक या ठिकाणी प्रदीप जाधवने पूर्ण केले. गोलंदाजी करत असताना 2 षटकात 16 धावा, 1 विकेट त्यांनी जे मिळवलेले आहे. आणि मयूर सानप यांच्या किती रक्कम आली? सगळी कुठे गेले? ना यांचे 81 वेगळे, टीमचे 11,000 वेगळे आहेत. ज्यांनी विकेट घेतला त्यांच्यासाठी 1500 4-5 वेळा आलेले आहेत. ज्यांनी जेल घेतले त्यांचंही बक्षीस आहे. ती किती रक्कम झाली सगळी? हा तुम्हाला आता तुमच्याकडे हिशोब येतो, हिशोब तुमच्याकडे येतो. मैदानाच्या आत नका जाऊ, कोणी बाहेर या. दादा दादा बाहेर या थोडस. आपण मॅच पण एका बाजूला सुरू होताना पाहिजे. फाईन लेगला चेंडू आलाय. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. फजल सर, अगोदरची जी मॅच आहे ना, गोलंदाज बॉलर त्यांनी विकेट घेतले तेवढ्या सांगा, आणि झेल कोणी घेतली तेवढे फक्त सांगा. त्याचबरोबर प्रदीप सर या आपल्यासाठी सायकल झोनच्या वतीने 25% सवलत असेल, खास कुपन असेल आपल्याला. हे कुपन तुमच्यासाठी. आणि टोटल 22,300 रुपये या ठिकाणी खास टीम साठी आलेले आहेत. मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मॅच नंबर 5 आणि आवाज संदीप बालके सर. धन्यवाद मनोज सर. आपण पाहत आहोत मैदानामध्ये सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा महासोहळा आज मैदानामध्ये 5व्या लढतीकडे जात असताना एका बाजूला एफडीसी फायटर हा संघ मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान इथे एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि एफडीसी फायटर संघाकडनं तंजीम सय्यद आणि त्याचबरोबर निलेश वायकर जे मैदानामध्ये दाखल झाले. पहिल्या षटकासाठी आपण इथे संदेश जगताप यांच्याकडे पाहत आहोत. एकूण निलेश वायचळे माफ करा आणि 5 धावा ह्या ज्या धावपलकावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, तर निलेश वायचळे स्ट्राईकवर आहेत. यावेळेस हा चेंडू आपण पाहता वाईडिश मिड अप, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेचा वेध घेणारा चौकार आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. 4 धावा. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या एफडीसी फायटर्स या संघाची 9 धावांवर पोहोचत असताना शेवटचा चेंडू हा जो मैदानामध्ये असणार आहे. एकूण हे पहा, यानंतरची लढत वॅट्रेस चॅम्पियन विरोधात क्वालिटी वार्स ही मॅच होणार आहे. यानंतरची मॅच जिंकलेल्या 2 टीम मधली मॅच असणार आहे. इथे ओव्हरची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकानंतर एफडीसी फायटर टीमने 9 धावा बनवल्या. 1 फलंदाजच्या मोबदल्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या धावा पाहायला मिळत आहेत. हे बघा क्वालिटी वॉल्स, आपण जास्त दूरवर जाऊ नका, यानंतर आपली मॅच असणार आहे ताबडतोब.
संदीप निकम आले आणि त्यांचं स्वागत तंजीमच्या माध्यमातून रिव्हर्सशिपचा येणारा चौकार आपण या ठिकाणी पाहत आहोत. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. तंजीमचा आलेला चौकार धावफलक 2 अंकामध्ये प्रवेश करणार 13. तर संदीप निकम यांचा पुढचा बॉल यावेळेस लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवर येत आहेत, चेंडू उचलतायत आणि यावेळेस एक धाव येत असताना धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. आणि एफडीसी फायटर्स या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा. खास MIDC ते सामने आपण या ठिकाणी पाहत आहोत. पुढचा बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेचा वेध घेणारा येणारा चौकार आपण मैदानामध्ये बघणार आहोत. यावेळेस निलेश वायचळे यांचा चौकार. दुसरं षटक संदीप निकम गोलंदाजी करतायत. तिथे लगातार 2 चौकार आलेले आहेत आणि 2 षटक जे या ठिकाणी आपण जे पाहतो ना की 30 सर्कल आहे, त्या 30 सर्कल मध्ये ह्या धावा निश्चित येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस पुनर्श एकदा मिड विकेट मध्ये चेंडू गळला. इथे क्षेत्ररक्षक आहेत, मिस फिल्डिंग आणि लगातारचा 3रा चौकार मैदानामध्ये येत असताना निलेश वायचळे यांचा आपण या ठिकाणी पाहत आहोत. तब्बल 22 धावा बनताय धावफलकावर. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. 3 चौकार आले, 22 धावसंख्या धावफलकावर बनली गेली. इथे पहा बॅटीचा एज घेऊन जाणारा चेंडू आहे. शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातात जाईल आणि इथे एक सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या माध्यमातून 23 धावा धावफलकावर बनतायत. नाही घेतली, माफ करा, इथे सिंगल घेतली नाहीये कारण तंजीमने नकार दिला. यावेळेस पुढचा बॉल इथे डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये आपण पाहतो, क्षेत्ररक्षक आहेत, तिथे एक सिंगल घेतली जाईल आणि सिंगलच्या माध्यमातून हा धावफलक 23 धावांवर आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 2 ची समाप्ती झाली आणि इथे आपण पाहतो की संदीप निकम यांचं षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. 2 षटकानंतर एफडीसी फायटर टीमने बनवल्या त्या 23 धावा बिनबाद 23 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे आपण पाहत आहोत मैदानामध्ये सागर डागा यांना आपण पाहत आहोत. तर स्ट्राईकवर आपल्याला मैदानामध्ये निलेश वायचळे पाहायला मिळणार आहेत. 13 धावांवर बॅटिंग करतायत, फलंदाजी करतायत, 7 चेंडूंचा सामना केला. दुसऱ्या बाजूला तंजीम सय्यद यांना आपण पाहत आहोत, 5 चेंडूमध्ये 10 धावांवर फलंदाजी करतायत. यावेळेस पहा उंच उडवला चेंडू आणि इथे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स. प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. षटकार आला. दरम्यान या ठिकाणी आपण पाहूया चेंडू पुढचा व्हाईट बॉल असणार आहे. अपीलही आहे तिथे, परंतु पंचांनी व्हाईट बॉल करार दिलेला आहे. शरद भाऊ गुगे यांचंही शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. आपण पाहतो की नाशिक जिल्ह्यामध्ये आणि सिन्नर स्पोर्टच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सिन्नर तालुक्यातील खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण झालेलं आहे. यावेळेस पुढचा बॉल इथे पहा, परत एकदा रिजन मध्ये जर आपण पाहिलं डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे एक सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या माध्यमातून एफडीसी फायटर संघाचा धावफलक 31 धावांवर पोहोचला जाईल. तर एका बाजूला निश्चित निलेश वायचळे यांची आपण फलंदाजी पाहिली, 9 चेंडूमध्ये 20 धावांवर पोहोचले गेले. तर दुसऱ्या बाजूला तंजीम सय्यद यांना आपण पाहतो, आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत, 10 धावांवर बॅटिंग करतायत तंजीम. सागर यांचा चेंडू अगदी सुरेख चेंडू आहे, सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये स्थिरवलेला चेंडू आहे. तिथे मात्र धाव मिळणार नाहीये कारण तुम्हाला धाव बनवण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली होती. जरूर एक चांगला फटका आला होता. षटकार आल्यानंतर ज्या प्रकारची वापसी या ठिकाणी सागर डागा यांनी केलेली आहे मैदानामध्ये, आपण
पुढचा चेंडू सुरेखरित्या खेळला गेला डीप मिड विकेटच्या दिशेला आपण पाहूया अगदी चेंडू 2 क्षेत्ररक्षकांमधून तरी पार करेल इथे तंजीम सय्यद यांचा येणारा चौकार आपण पाहत आहोत. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. धावफलक 35 धावांवर पोहोचला जाईल. 2.4 षटक अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि तंजीम यांचा येणारा चौकार आपण दरम्यान जो पाहिलेला आहे. रिव्हर्सिप आणि ते मिस फिल्डिंग आणि चेंडू पाहूया सीमारेषेचा वेध घेईल चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 4 धावा येत आहेत. 39 धावसंख्या. आमचे परम मित्र आदेश मगर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. आदेश आपलंही स्वागत असणार आहे इथे. पहा इथे तंजीमची फलंदाजी आपण पाहत आहोत. इथे बघा फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग मध्ये व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव आली. 40 धावा दरम्यान आपल्याला धावफलकावर पाहायला मिळणार आहे. परंतु बिनबाद 40 ही धावसंख्या आपल्याला जी पाहायला मिळते. आतापर्यंत सागर डागा यांनी 17 धावा 5 चेंडूत खर्च केलेत. हा पुढचा बॉल यावेळेस हवाई सफर करण्याचा प्रयत्न आहे आणि जरूर यशस्वी होताना तंजीम सय्यद यांचा येत आहे एक दमदार षटकार. 6 धावा. ऑल प्लंबिंग सोल्युशन्स अंडर वन ग्रुप वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. 3 ओव्हर आणि 46 धावांची भागीदारी एफडीसी फायटर्स या संघाची आपणाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तंजीम सय्यद निलेश वायचळे यांची भागीदारी या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते आहे. कैलास शिंदे यांना सुद्धा आपल्या फलंदाजी भर द्यावा लागणार आहे. कैलास भाऊ यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला गोलंदाजी मार्कवर शुभम पाचोरे यांना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. ओव्हर क्रमांक 4 घेऊन येत आहेत मैदानामध्ये. 46 धावसंख्या आहे. बिनबाद 46 धावा बनल्या गेलेल्या आहेत एफडीसी फायटर टीम कडनं. यावेळेस निलेश वायचळे कव्हर पॉइंट मध्ये चेंडूला खेळताय. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू रोखला गेला. या दरम्यान 2 धावा जरूर पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न तंजीम यांच्या माध्यमातून होत असताना 3 धावा येत आहेत आणि या 3 धाव्यांच्या माध्यमातून एफडीसी फायटर या टीमचा धावफलक जर आपण पाहिला 49. 49 धावा बनल्या गेल्या. आता 50 धावांच्या भागीदारीसाठी पहिल्या विकेटसाठी 1 धावेची गरज असणार आहे. एका बाजूला तंजीम सय्यद 9 चेंडूमध्ये 24 धावांवर पोहोचले गेले. दुसऱ्या बाजूला निलेश वायचळे 10 चेंडूंमध्ये 23 धावांवर बॅटिंग करतायत. रिव्हर्सिप आणि हा सक्सेसफुल होत असताना येणारा चौकार आपल्याला पाहायला मिळेल तंजीम सय्यद यांच्या बॅट मधून. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. 53 धावसंख्या या दरम्यानची धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहे. वाईट बॉल. स्वप्नील कपिले पहा इशारा करतायत या ठिकाणी. सातत्याने गेले अनेक वर्ष या स्पर्धेसाठी जे पंच म्हणून काम पाहत आहेत. व्हाईट बॉल आला. 54 धावांची भागीदारी धावफलकावर एफडीसी फायटर टीम कडनं पहिल्या विकेटसाठी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे तंजीम सय्यद आणि निलेश वायचळे यांच्या माध्यमातून. शुभम पाचोरे यावेळेस वाईट नसेल तर नो बॉल असेल आणि चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळला. तिथे एक सिंगल आली आणि नो बॉलच्या माध्यमातून येणारी एक अवंतर धाव या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षकांचा दिला जाणारा हा नो बॉल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांची नजर आणि पंचांची नजर तीक्ष्ण राहते. मैदानात होणाऱ्या हालचालींवर
त्यांचं पूर्णपणे लक्ष असतं. इथे वाईट बॉलचा निर्णय येत असताना आपल्याला जो पाहायला मिळतो. कारण नियम क्रमांक जर पाहिलं ना, नियम क्रमांक 42 मध्ये पंचांचा जो आहे की खेळाडूंवर दंडात्मक कारवाई. यावेळेस चेंडू पाहूया, खेळला गेला मिड विकेट मध्ये. आपण पाहत आहोत चेंडू सीमारेषा पार जाईल, चौकार येईल. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. एक बक्षीस आहे ते पहा. अजर इनामदार आणि निलेश बागोल यांच्याकडनं. आज चेंडू मात्र डॉट जाईल. तंजीम सय्यदच्या रिओरशिपच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 61 धावसंख्या बनती आहे. अजूनही 2 चेंडू शुभम पाचोरे यांचे आहेत. वापसी करण्याचा जरूर शुभम प्रयत्न करतायत मैदानामध्ये. त्यांनी दाखवून दिलं. एक निर्धाव चेंडू टाकला. यावेळेस हवे चेंडू पहा, डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये झेल सुटला गेला आणि इथे पहा जोपर्यंत चेंडू उचलला फेकला तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. एका बाजूने धावा येतात, झेल सुटतायत. ही कामगिरी बदलावी लागणार आहे मैदानामध्ये. क्षेत्ररक्षकांना प्रयत्न चांगले करावे लागणार आहे. गोलंदाजांना साथ द्यावी लागणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा येत आहे. शुभम पाचोरे पहा आतापर्यंत 18 धावा खर्च केलेल्या आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक अबंतर धाव आलेली आहे. 5 चेंडू टाकले गेलेत आणि एक हा जो शेवटचा चेंडू आहे तो एक निर्णायक आहे. 64 धावसंख्या आहे. इथे पुढे सरसावा चेंडू खेळला आणि पहा काय फटका आलेला आहे. सुरेख फटका, लॉंगॉन सीमारेषा पार जाणारा हा इथे येईल चौकार. 4 धावा. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 4 षटकानंतर एफडीसी फायटर टीमने बनवल्या बिनबाद 68 धावा. तर या दरम्यान मोहोचे माजी सरपंच सन्माननीय निवृत्ती शेठ होलगीर आणि त्याचबरोबर सन्माननीय व्हाईस चेअरमन मनोजी साळवे साहेब जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय सरपंच माजी सरपंच मोहोचे निवृत्ती होलगीर साहेब आणि व्हाईस चेअरमन मनोजी साळवे साहेब आपल्याला विनंती असणार आहे आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. धावफलक 68 आहे. शेवटच्या षटकासाठी आपण पाहणार आहोत, अर्थात 5वे षटक मैदानामध्ये असणार आहे. या 5व्या षटकासाठी संदीप निकम, संदेश जगताप यांना यावेळेस आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. पहिला चेंडू तंजीम सय्यदने उडवला गेला, परंतु यावेळेस मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपतायत आणि तंजीम सय्यदची 29 धावांची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळेल. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. हे पहा आपले वॉटर बॉय राजू यांच्यावर खास खुश होऊन योगेशजी दाभाडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक खास वॉटर बॉय राजू यांच्यासाठी आलेलं आहे. पहा ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर म्हटला जातो आणि ज्यांच्या कार्याला आपण पाहतो ना की अनेक वेळा म्हटलं जातं की सलाम आहे. आता राजू वॉटर यांची कामगिरी आवडली आणि योगेशजी यांनी 500 रुपयाचं पारितोषिक ताबडतोब दिलं तिथे. इथे बघूया हा चेंडू मात्र मिड विकेट मध्ये खेळला गेलेला आहे. दरम्यान न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत ते रमेश पठाण एका धावेने खातं खोलतायत. तर दुसऱ्या बाजूला निलेश वायचळे यांची आपण फलंदाजी पाहत आहोत. 14 चेंडूमध्ये 33 धावांवर बॅटिंग करताय मैदानामध्ये. 69 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 4.2 षटकांमध्ये ही फलंदाजी आपल्याला एफडीसी फायटर टीमची पाहायला मिळाली. तर पुढचा चेंडू पाहूया यावेळेस संजय यांचा. यावेळेस पुढे सरसावत खेळला गेलेला चेंडू पाहूया. अगदी तिथे एक अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेषेजवळ पाहायला मिळालं आणि या दरम्यान एक सिंगल जी धावफलकावर जोडली सिंगल पूर्ण केली. त्यानंतर पाहिलं की मिस स्पीडिंग होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला. 71 धावसंख्या धावफलकावर बनताना आपल्याला एफडीसी फायटर या संघाची पाहायला मिळते आहे.
पुढचा चेंडू पाहूया. अगदी लॉंग ऑन मध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर असतील आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. 75 धावसंख्या. निलेश वायचळे आपण पाहतो की 16 चेंडू खेळले आतापर्यंत, परंतु 39 धावांची फलंदाजी ज्यांच्या बॅट मधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. एक अप्रतिम फलंदाजी, खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्गाला मनमोहक करणारी फलंदाजी, तर दुसऱ्या बाजूने रोखण्याचाही प्रयत्न केला जात आहे. हा पुढचा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक पाहूया. निश्चित आपल्याला पाहिले क्षेत्रात पाहायला मिळतील. ती मयूर बराच वेळ उभे होते आणि मला वाटतं पहिल्यांदाच मयूर यांच्याकडे चेंडू आला. बराच वेळ वाट पाहिली चेंडूची, परंतु चेंडू आला. या दरम्यान एक बनवली धाव. 76 धावसंख्या धावफलकावर बनली गेलेली आहे. शेवट बॉल जगताप यांचा आपण पाहत आहोत. यावेळेस चांगला चेंडू आहे रमेश पठाण यांच्यासाठी. आपण पाहूया. एक धाव पूर्ण केली गेली फाईनल क्षेत्रात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि पाहूया 2 धावा. इथे एसटी रक्षक आधीच खाली पडले गेले. तिथे तिसऱ्या धावाच्या प्रयत्नात इथे नेम लागला गेला, परंतु पंचांचा निर्णय काय असणार आहेत. लेगबाईचा पहा आता कोण बाद असणार आहे. आता कोण बाद आहे तिसरे पंच या ठिकाणी ठरवतील. बाकीच्या धावा लेगबाईच्या स्वरूपात असतील आणि सन्माननीय या ठिकाणी जीएसटीचे कमिशनर सन्माननीय किरणजी काकड साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आमच्या या ठिकाणी सिन्नर स्पोर्ट्सच्या वतीनं मी या ठिकाणी सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून सन्माननीय किरणजी काकड साहेब जीएसटीचे कमिशनर यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. धावसंख्या थांबली गेलेली आहे. निर्णय काय असणार आहे, तिसरे पंच काय देत आहेत, किती धावा देत आहेत, हे पाहणे गरजेचं असणार आहे. सर्वांचं लक्ष तिसऱ्या पंचांकडे असणार आहे. काही वेळातच हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तदनंतर 2 धावा पूर्ण असतील. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावचीत असतील. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावचीत असतील. इथे एसटीपीएल 2025 तो पार्टनर बाय वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. एसटीपीएल 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. टॉस का बॉस माननीय सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. वॅट्रिक्स चॅम्पियन चला आलेले आहेत कर्णधार. क्वालिटी वॉलचे कर्णधार सचिनजी मस्के. आपणाला कॉल्स असेल टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. क्वालिटी वॉल्स कर्णधार या ठिकाणी जीएसटीचे कमिशनर सन्माननीय किरणजी काकड साहेब उपस्थित आहेत आणि सन्माननीय किरणजी काकड साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक व्यास प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाणार आहे. टॉस का बॉस एका बाजूला क्वालिटी वॉल्स गणेशजी मस्के आलेले आहेत. लाईन मध्ये जरा यायचं खेळाडूंना. आपण तुम्हाला पुनर्श एकदा विनंती असणार आहे आणि बरोबरीत यायचं आहे. एफडीसी फायटर्स चला फलंदाज सन्माननीय जीएसटीचे कमिशनर किरणजी काकड साहेब यांच्या शुभ हस्ते
हा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होत असताना सिन्नर स्पोर्ट्सचे अध्यक्ष सन्माननीय किरण भाऊ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा बॅट्रिक्स चॅम्पियन विरोधामध्ये क्वालिटी वॉल्स हा सामना, या सामन्याचा नाणेफेक टॉस का बॉस प्रेझेंटेशन एरियामध्ये होत असताना टॉस तिथे संपन्न होईल. आपण मॅचच्या दिशेला जाणार आहोत. निर्णय आपल्याकडे येणार आहेत. एका बाजूला 69 धावांचे लक्ष्य आहे. 79 धावांचं लक्ष्य आहे आणि 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. व्हेरिटेस चॅम्पियन टॉस जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात परत एकदा प्रदीप जाधव यांची फलंदाजी पाहायचा योग येईल. त्यानंतरला सचिन मस्के पण आहेत आणि अशोक काकड नॉन स्ट्राईक इनला आणि शुभम पाचोरे जे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर निलेश वायचळे ज्यांची एक बहारदार फलंदाजी आपण मैदानामध्ये पाहिली आणि त्यांच्या हातामध्ये पहिल्या षटकासाठी चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे आपण पहिल्या षटकाची सुरुवात पाहणारच आहोत, परंतु हे 2 षटक अत्यंत महत्वाचे असणार आहे. ऍडव्हान्स एंजमाइन्स या संघासाठी आपण पाहत आहोत. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू निलेश वायचळे यांचा मैदानामध्ये. यावेळी पहिला चेंडू बघा एक्स्ट्रा कव्हर मध्ये शुभम पाचोरे यांचा एक दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. बघा काय सुरुवात केलेली आहे. ज्या सुरुवातीची गरज आहे, जे आक्रमण करायचं आहे पॉवर प्ले मध्ये, ती सुरुवात शुभमच्या माध्यमातून झाली. परंतु इथे आपण पाहत आहोत निलेश वायचळे यांचा एक भन्नाट वेग टाकणारा चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. निर्धाव जाणारा चेंडू सरळ यष्टीरक्षक आहे त्यांच्या हातामध्ये स्थिरावला गेला. निर्धाव जाणारा चेंडू यावेळेस आपण मैदानामध्ये पाहत आहोत. यावेळेस पुढचा चेंडू अगदी सरळ लॉंगॉन मध्ये खेळला. डीप लॉंगॉन मध्ये आपण पाहत आहोत. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू रेत आहेत. एक सिंगल फक्त मिळणार आहे. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला जे मैदानामध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या 5 होणार आहे. अशोक काकड यांना आता आपण स्ट्राईकवर पाहणार आहोत. ऍडव्हान्स एंजमाइन्स या संघाच्या जे आघाडीचे फलंदाज आहे त्यामध्ये असणारे. हा पुढचा चेंडू पाहूया. शॉर्ट दरम्यानच्या दिशेला क्षेत्ररक्षक पहा तिथे येत आहेत. एक सिंगल या दरम्यान लेग बाईटच्या स्वरूपात येणारी अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 6 धावांवर पोहोचला जाणार आहे. पहिल्या चेंडूत आलेला चौकार आणि तिथे आल्यानंतर आपण पाहिलं की निलेश वायचळे यांनी केलेली थोडीशी वापसी आपल्याला पाहायला मिळाली. शुभम येता स्ट्राईकवर. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी चेंडू मात्र गलीच्या दिशेला जात असताना तिथे चेंडू रोखला गेला आणि इथे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका सिंगलच्या माध्यमातून धावफलक 7 धावांवर पोहोचला जाईल. ऍडव्हान्स एंजाइन्स या संघाचा आपण या दरम्यान जो पाहत आहोत. पहिल्या चेंडूचा चौकार आल्यानंतर इथे संघर्ष करावा लागत आहे, कारण 5 षटकामध्ये तुम्हाला इथे सेटल होण्यासाठी वेळ नाहीये. पहिल्या चेंडू पासून आक्रमण जे करावं लागतं. हा पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू असणार आहे. निलेशांचा ओव्हरची समाप्ती होणार आहे. पहिल्या षटकात तिथे येत आहे 7 धावा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष आहे अजूनही 24 चेंडू आणि 72 धावांची गरज. अर्थात 4 षटकांमध्ये 72 धावा हे येणारं समीकरण आपल्याला जे पाहायला मिळत आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इला. प्रति षटक 18 धावांची गरज हे येणारं 4 षटकातील लक्ष्य आहे. ऍडव्हान्स एंजाइन्स या संघासाठी हे लक्ष्य आहे. आपण मैदानात पाहत आहोत प्रति षटक 18 धावांचं टार्गेट आहे. दुसऱ्या षटकासाठी हर्षित शेख
आपण या ठिकाणी पाहत आहोत गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पहिला चेंडू इथे पूल केला गेला. पहा डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. पाहूया शुभम मात्र पोहोचले गेले. स्वतःला वाचवण्यासाठी क्रीज मध्ये पोहोचण्यासाठी धडपड आपण शुभम यांची पाहिली. आघाडीचे फलंदाज आहे. 9 धावा धावपलकावर बनतायत. बघूया पुढचा चेंडू मैदानामध्ये. इथे हा चेंडू जरूर आपण बघणार आहोत. डाव्या एसटीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक अवंतर धाव आणि अवंतर धावेच्या माध्यमातून धावपलक 2 अंकामध्ये प्रवेश करताना 10 धावांवर आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना जिंकण्यासाठी प्रयत्न चालू आहे, परंतु प्रयत्न मोठे करावे लागणार आहे इथे. परंतु इथे चांगली गोलंदाजी आपल्याला निश्चितच पाहायला मिळते हर्षित शेख यांच्या माध्यमातून. परंतु इथे फेकी खराब झाली आणि दुसरी धाव इथे पूर्ण होताना आपल्याला फलंदाज इथे पाहूया. आता पंच निर्णय ठरवणार आहेत. लेग बाईटच्या स्वरूपात धावा जरूर मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजून थकून चालणार नाहीये फलंदाजांना शुभमला, कारण लढाई फार मोठी आहे. संघर्ष हा मैदानामध्ये आहे आणि हा धावांचा जो डोंगर आहे ना तो पार करायचा आहे. त्यामुळे इथे थकना मना है. खेलना जरूर है मैदान के अंदर, लेकिन यहाँ पर एक बड़ी बल्लेबाजी की आवश्यकता होगी मैदान के अंदर. आपके पास एक मौका है, एक चुनौती. यहाँ पर आपको यहाँ पर मैच जीतना है तो मैदान के अंदर आपको प्रयास तो करना ही पड़ेगा. बघूया पुढचा चेंडू मैदानामध्ये. यावेळेस पहा चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक येत आहेत. चेंडू खाली झेल टिपतायत आणि शुभम पाचोरे यांची विकेट येताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. रमेश पठाण यांनी एस्टनच्या पाठीमागे झेल टिपला. धावफलक 2 अंकामध्ये आहे. 12 धावांवर आपल्याला पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मयूर तोतवे न्यू बॅटर आपण या दरम्यान मैदानामध्ये त्यांना पाहत आहोत. पुढचा बॉल पाहूया. इथे पहा एक चांगली गोलंदाजी फॉलो थ्रू मध्ये चेंडू रोखला आणि इथे पहा चेंडू फेकला जरूर होता. तिथे अशोक काकडे लेग बाईटच्या स्वरूपात आलेली धाव आहे. अशोक काकडे यांनी विचार केला होता की आता काही खरं नाही आहे, परंतु नाही, चेंडू लागला नाही. नशीब बलत्तर आहे. फलंदाज त्या ठिकाणी धावबाद होता होता वाचले गेले. 1 धाव आली. 13 धावसंख्या धावपलकावर बनली गेली. अजूनही 2 चेंडू या षटकात आपण हर्षद शेख यांचे पाहत आहोत. फुलटा चेंडू इथे हे पहा मिस टायमिंग झालेले आहेत फलंदाज अशोक काकड. दरम्यान परत एकदा लेग बाईटच्या नाही इथे आपण बघूया एक सिंगल आहे. धावपलक 14 धावांवर पोहोचला जाणार आहे. दुसरे षटक अंतिम चेंडू मैदानामध्ये. या दुसऱ्या षटकातील आपल्याला जो पाहायला मिळेल धावगती वाढवण्यासाठी इथे मयूर यांना एक चांगले आक्रमण करावे लागणार आहे गोलंदाजाविरुद्ध. हा पुढचा बॉल फॉलो थ्रू मध्ये परत एकदा धाव घेण्याचा प्रयत्न. इथे पहा काय रोनाल्डो स्टाईलने गोल केला किंवा नाहीये. अगदी आपण पाहूया तिसऱ्या पंचाची मदत होणार आहे. अर्थात धावचीच साठी असणार आहे. पाहूया हे अपील. फलंदाज धावचीत असतील. अशोक काकड या ठिकाणी धावचीतच्या स्वरूपात बाद होऊन मैदानाच्या माघारी जावं लागणार आहे. 14 धावा 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर सागर डाका मैदानामध्ये प्रवेश करतायत फलंदाजी करण्यासाठी. आपण पाहणार आहोत संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. रमेश पठाण येता पहा एक उंच पुरे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर 14 धावा धावपलकावर आहेत.
2 बाद 14 धावा आपण या दरम्यान ज्या पाहत आहोत. तिसऱ्या षटकाची सुरुवात होणार आहे. स्ट्राईकवर सागर ज्यांना आपण स्ट्राईकवर पाहणार आहोत. नॉन स्ट्राईकला मयूर आहेत. तर रमेश पठाण यांचा पहिला चेंडू. इथे पहा सागर पुढे सरसाव चेंडू खेळतायत मिड विकेट रिजन मध्ये. पहा तिकडे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. तर निश्चित एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे. तिथे धावा वाचवल्या जातील. दरम्यान 2 धावा इथे धावफलकावर जोडल्या जातील आणि 16 धावसंख्या धावफलकावर बनताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे बघा एक चांगला चेंडू आहे. रमेश पठाण यांचा निर्धाव जाणारा चेंडू आहे. तिथे धाव मात्र मिळणार नाही आहे. ते जे निर्धाव जाणारे चेंडू आहेत ते फलंदाजांना खेळावे लागणार आहे. प्रयत्न करताय जरूर ते हे सुद्धा येणार आहे. प्रयत्न करतायत. यावेळी चेंडू खेळला गेला. पहा मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू रोखतायत. परत एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे आणि 1-1 2-2 धावा या महत्वाच्या आहेत. परंतु इथे सामना जिंकण्यासाठी कुठेतरी तुम्हाला षटकार आणि चौकाराची मदत ही मैदानामध्ये घ्यावी लागणार आहे. कारण या मदतीशिवाय हा धावांचा पाठलाग यशस्वी होणार नाहीये. यावेळेस पाहूया सागर यांचा फटका. परत एकदा आपण पाहत आहोत की अर्थात शॉर्ट मिड विकेट मध्ये खेळला गेलेला आहे. एकच धाव मिळेल. स्ट्राईकवर मयूर यांना आपण बघणार आहोत. 19 धावसंख्या धावफलकावर होत असताना 2 फलंदाजच्या मोबदल्यात या धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस चेंडू उडवला आणि झेल सुटला गेला. परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये रोखला गेलेला आहे. पण मयूर पळाले. शेवटी माहीत झालं की चेंडू आतमध्येच थांबलेला आहे. एकच सिंगल या दरम्यान घेतली जाणार आहे. बघूया रमेश यांचा पुढचा बॉल. यावेळेस सागर यांच्यासाठी 5 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस झालेत पूर्णपणे. ओव्हरची समाप्ती होणार आहे. 3 षटकानंतर 2 बाद 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ अर्थात 12 चेंडूंचा खेळ जो मैदानामध्ये शिल्लक राहिलेला आहे. आणि पाहूया इथे गोलंदाजी करण्यासाठी कोणाला पाचारण केलं जातंय. अर्थात सचिन यांच्या दिशेला हात केलेला होता ते पाहायला मिळतं. परत एकदा त्यांना थांबवलं गेलेलं आहे. दुसऱ्या बाजूने दुसरे खेळाडू गोलंदाजी मार्कवर जाण्यासाठी तयार असणार आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. धनंजय धनराळे गोलंदाजी मार्कवर आलेले. 4थ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू पहा. इथे मात्र निर्धाव जाणारा चेंडू आहे रमेश पठाण यांच्या हातामध्ये. रन मिळणार नाहीये. धाव मिळणार नाहीये. 20 धावा आपण पाहत आहोत. पंचांची बातचीत. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आपण पाहत आहोत काय निर्णय येत आहे तिसऱ्या पंचांकडनं मैदानामध्ये तो मात्र आपण पाहूया. डॉट बॉल. निर्धाव चेंडू असणार आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा धनराज यांचा मारा. यावेळेस मयूर प्रयत्न करत आहेत. बघा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. अर्थात काहीतरी आवाज झाला. अर्थात बॅटीला लागून गेलेला चेंडू असेल. तोही निर्धाव जात असताना आपल्याला मैदान पाहायला मिळत आहे. आता ही लढाई ही दूर दूर होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पहा. यावेळी धनराज यांचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. अर्थात पंचांनी तिथे 1 बाउंडचा पण इशारा केलेला आहे. आपण पाहत आहोत. एक अवांतर धाव जोडली गेली. 21 धावसंख्या धावफलकावर या दरम्यान जी बनत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आज खास करून आपण पाहतो की MIDC
आणि या MIDC मध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या मॅचेस अर्थात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि कारण हा आनंदाचा दिवस खऱ्या अर्थानं राहतो खेळाडूंना. कंपनीतील खेळाडू जरी असले परंतु खेळायची आवड असती आणि प्रत्येकजण इतक्या मोठ्या व्यासपीठावर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू पहा मयूर यांच्यासाठी निर्धाव गेलेला आहे. इथे अर्थात आता बघूया पुढचा चेंडू यावेळेस तंजीम असेल तिथे. एक सिंगल च्या माध्यमातून एक धाव घेतली जाईल. धावफलक 22 धावांवर आपण जो पाहणार आहोत. पुढचा बॉल पाहूया. स्लोअर प्रकारचा चेंडू पहा सागर एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळतायत. क्षेत्ररक्षक दूर आहेत. बराच वेळ चेंडू हवेत होता. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. 2 धावा येत असताना 24 धावसंख्या ही आपल्याला दरम्यान पाहायला मिळते आहे. अर्थात 2 फलंदाज बाद झाले 24 आहे आणि इथे शेवटचा चेंडू हा जो शिल्लक आहे. पहा सागर प्रयत्न करतायत. उंच फटका खेळतायत. क्षेत्ररक्षक पाहूया चेंडू खाली येत आहेत आणि इथे झेल सुटला. परत एकदा टिपला आणि विकेट सागर यांची येताना आपल्याला यावेळेस पाहायला मिळतीये. 2 चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या थोडंसं हास्य विनोदही आपल्याला पाहायला मिळत आहे. संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. विजय पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहे. सागर या ठिकाणी बाद झाले, झेलबाद. आणि शेवटचे षटक अर्थात जे मैदानामध्ये आपण बघणार आहोत. राहुल खर्डे आलेले आहेत अंतिम षटक 5वे षटक टाकण्यासाठी. यावेळेस आपण त्यांना या ठिकाणी पाहत आहोत. पहिला चेंडू पहा. पहिल्यांदा एक दमदार फटका आला तो मयूर यांच्या बॅट मधून आणि चेंडू सीमारेषा पार गेला. 28 धावसंख्या होती धावफलकावर. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार आला. 28 धावसंख्या धावफलकावर पोहोचली गेलेली आहे. अर्थात हे अंतिम षटक मैदानामध्ये चाललेलं आहे. आणि अंतिम षटकात आपण पाहतो की इथे पहा एक संधी होती. व्हाईट बॉलचा इशारा आला. डाव्या स्टेनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक अवंतर धाव त्या ठिकाणी व्हाईटच्या माध्यमातून जी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावसंख्या धावफलकावर बनत असताना आपण या दरम्यान जी पाहत आहोत. पुढचा चेंडू कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू खाली झेल टिपतायत आणि मयूर यांची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. न्यू बॅटर ताबडतोब मैदानामध्ये गेलेले आहेत. वेळेचं बंधन पाहून संदेशांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. दाखल झालेले आहेत मैदानामध्ये. तर बघूया इथे हा पुढचा चेंडू राहुल यांचा बॅटीचा एज आहे. पाहूया यष्टीरक्षक पाहत राहिले. शॉर्ट दरम्यान मध्ये चेंडू जाईल. एक सिंगल या दरम्यान पूर्ण करतील संदेश फलंदाज. धावसंख्या 30 धावांवर पोहोचली जाईल. दरम्यान या ठिकाणी युवा नेते सन्माननीय अनिल भाऊ करपे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमच्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं या सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. 30 धावसंख्या धावफलकावर आहे. हा चेंडू पास काय फटका खेळलेला आहेत एक्स्ट्रा कव्हर मधून, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत उभे. चेंडू सीमारेषा पार जाणार नाही, परंतु धावफलकावर एक धाव आल्याशिवाय राहणार नाही. 31 धावा धावफलकावर होत आहेत.
या अंतिम षटक राहुल खर्डे यांचा आपण मैदानात पाहत आहोत. पुढचा चेंडू मात्र बघूया आता मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत येथील चेंडूवर. दरम्यान एक सिंगल इथे घेतली जाणार आहे. सिंगलच्या माध्यमातून धावफलक 32 धावांवर पोहोचला जाईल. यावेळेस पहा इथे मॅच संपली जाणार आहे आपण पाहत आहोत आणि निश्चित एक चांगला सामना या ठिकाणी आपण पाहिला. चांगली बॅटिंग FDC संघाची पाहिली आणि थोडंसं प्रत्युत्तर देण्यामध्ये ॲडव्हान्स इंजिन्स हा संघ कमी पडला आणि सामना